माझा मुख्य प्रश्न असा आहे, मराठी बिग बॉस निवडलंस, मराठी बिग बॉसची जेव्हा ऑफर आली, तेव्हा काय होतं मनात आणि नेमका हेतू काय होता मराठीमध्ये येण्याचा? कारण ह्याच्या आधी तू हिंदी रियालिटी शो हो. केलायस. मराठीमध्ये येण्याचं बिग बॉस हे माझं स्वप्न आहे. त्या तो मराठी असो या हिंदी असो आणि बिग बॉसची खूप रिस्पेक्ट आहे मला. आणि माझ्या आईचं पण खूप मोठं स्वप्न होतं मला बिग बॉसमध्ये बघायचं. तर तो हिंदी असो, मराठी असो मला करायचंच होतं. जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी मीटिंग्स वगैरे झाली ना, तेव्हा त्यांनी मला बघूनच सांगितलं होतं, की "यार, इसके पास है कुछ तो अपन निकाल सकते हैं." तर मी सांगितलं, की "ठीक आहे, ॲक्सेप्टेड आहे, मी येतोय." पण तेव्हा कसं होतं माझं ना, मी जास्त मराठी बोलत नव्हतो तेव्हा आणि तर माझे फ्रेंड्स आहे मराठी फ्रेंड्स मतलब सगळे कल्चरचे माझे फ्रेंड्स आहेत. त्यांच्यासोबत मी बोलत होतो. पण खूप वर्ष झाले होते, तर माझी मराठी थोडी इकडे-तिकडे झाली होती. पण मला असं वाटलं होतं, की आतमध्ये जाऊन जेव्हा मी बोलणार, तर तेव्हा क्लिअर होणार मराठी आणि आता सध्याला खरंच खूप चांगली झालेली आहे माझी मराठी. सुधारली आहे ना हां, थोडी? सुधारली आहे. तर तो झाला आणि मराठी असो या कोणते असो, आपण महाराष्ट्राचेच आहे, तर हर्ज नाही आहे, की मराठी शो करावा लागला आणि मी केला तर आम्हाला आता खूप प्राउड पण फील होतंय, की मी जो शोमध्ये होतो, मराठी शोमध्ये, तर काही लोकांना फक्त मराठी लोकच बघत होते ते शो आणि मी गेल्यानंतर ज्यांना मराठी कळत नाही, ते लोकं पण बघत होते, की फक्त आम्हाला अरबाजला बघायचं आणि निक्कीची केमिस्ट्री, अरबाजची केमिस्ट्री काय सुरू आहे ते बघायची. आणि Instagramवरती पण कपल व्हिडिओ व्हायरल होत होते, तर लोकांना असं वाटलं, "यार, ही बोलते लँग्वेज वेगळी आहे, पण आपल्याला समजत नाही, पण बघूया आतमध्ये हे करतं काय?" तर तरी जुळले होते, खूप लोकं जुळले होते आणि टी-आर-पी पण तुम्ही बघितली, की ऑफकोर्स. फाडू टी-आर-पी होती. आजपर्यंत अशी टी-आर-पी भेटलेली नाहीये. तर आहे भगवानने दिला आहे, की आम्ही ते केलंय, एफर्ट टाकले आणि इतकं प्रेम भेटलंय महाराष्ट्राचं पण. आणि ते कायम राहावं अशी इच्छा आहे आमची येस, पण. कायम राहणार येस. तसं. पण आता मी आलो बाहेर, पण बघूया काय होतंय. बघूया, बघूया. शो बाकी आहे ना हां, अजून. शो बाकी आहे.